तर मित्रांनो आपलं जेवण आलेलं आहे. पकड पकड. तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन थोडा नाश्ता करायला इथं आलो आहे बाहेर. आता थोडंसं नाश्ता करून आपण जायचं आहे कासला बोटिंगसाठी. ठीक आहे, चलूयात नाश्ता करायला. इथं ते बघा ऋतू आणि ममता चालतात ते. ए कुठे चालले बाबू? बर चला. तर मित्रांनो हे हॉटेल होतं जिथं आम्ही काल डिनर केला होता. छान होतं जेवण, व्हेज. ठीक आहे, असं इकडे डॅम दिसतोय बघा. हे आपलं इथं रेस्टॉरंट आहे, लॉजिंग रिसॉर्ट इथं आहे बघा. हे हिल आहे ना, हे हिल टॉप है ना. तर मित्रांनो इथं चिंतामणी हॉटेल म्हणून आहे. आम्ही इथं राहिलो ते थोडंसं पुढे. तर इथं कांदा भजी मॅगी वगैरे मिळतात, वडापाव. मग आपण पप्पा इथून नाश्ता करून गेलेत मागाशी. मग आपण इथं भजी आणि वडापाव सांगितले. मग आपण आता इथं नाश्ता करूयात, बघूयात कसे आहेत भजी वडापाव. नाही 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 नको. हे कोणी कोणी पाहिजे सांग. हे कोणी पाहिजे? हे हे किती लोकांनी ना हे 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 काही किती ना हे काही प्यायचं नाही. लहान मुलांनी फक्त ते मँगोचं प्यायचं असतं. मँगो फक्त माझा प्यायचं, बाकी हे छोट्या बेबीसाठी तसलं नसतं प्यायचं. नाही प्यायचं. ते तुम्ही आपण पहिला केक खाऊन घेते धूळ बसले त्याच्यात. ते मित्रांनो आपली भजी आलेली आहेत बघा, छान दिसत आहेत, मस्त. बघूयात कशी आहेत भजी. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just two hearts running wild, never sleep, never stop. तर मित्रांनो आता आपण पेट्रीच्या इथून मटण घेतलेलं आहे. आता पुढे एक जण आहेत, ते आपल्याला जेवण बनवून देतात. इथे 150 रुपये थाळीप्रमाणे आपल्याला जेवण बनवून देतात. भाकरी भात आणि मटण बनवून देतात. तर ठीक आहे, आपण चलूयात. चलो. तर मित्रांनो आम्ही जेवण घेऊन आलो आहे, मटण घेऊन आलो आहे. आणि इथं एक शिवशक्ती म्हणून हिल रिसॉर्ट आहे, मला दाखवतो मी. शिवशक्ती हिल रिसॉर्ट. तर इथं तुम्हाला चहा नाश्ता जेवण बनवून पाहिजे जेवण बनवून मिळते. आणि चांगला ॲम्बियन्स आहे इथे. इथं त्यांनी साईडला एक टेंट बनवला आहे, तिथं आपण जेवू शकतो. इथं बसायची व्यवस्था आहे. हे ह्या हॉटेलचे मालक आहेत. तर तुम्हाला कधी यायचं असेल तर तुम्ही इथं येऊ शकता. इथं असं टेंट बनवलं आहे त्यांनी. इथं आपल्याला डॅमचा व्ह्यू पण बघायला मिळतोय. हा असा टेंट बघा, इथे छान अरेंजमेंट केली त्यांनी. वरती कौलं आहेत आणि असे टेबल वगैरे लावले आहेत, खुर्ची. अशी अरेंजमेंट ह्या साईडला आहे. हे साधारणतः पेट्रीच्या पुढे 1 किलोमीटरवर आल्यानंतर हे हॉटेल या ठिकाणी आहे. तर ठीक आहे, मग आपण आता जेवण दिलं. इथं चहा सांगितले. यांच्याकडं थालीपीठ पण मिळतंय.
स्पेशल थालीपीठ पण हे देतात. तर आपण आता इथं जेवण दिलंय बनवायला. आता पुढं आपण कासला जाणार आहे बोटिंगसाठी आणि मग परत येणार आहेत. हां त्यांना सांगा व्हिडिओत की कल्पनाताई भोसले पण आपल्याकडे खाली तर मित्रांनो आपण आता 4-5 वाजतील 4-5 पुढं चाललोय कासच्या दिशेने. आणि 4-5 वाजतील 10 मिनिटात आपण आले याला. कासला पोहोचूया. तर मित्रांनो इथं बघू शकता आपण कमानीचं काम चालू आहे. अशी लाकडाच्या शेप मधली कमान बनवायचं चाललंय यांचं. इकडे कासचा तलाव दिसतोय. मित्रांनो आपण बोटिंगच्या इथे पोचलेलो आहे. इथे बुकिंग काउंटर आहे. तर आपण बघूया आता बोटिंगचा आनंद घेऊयात. फोटो हा बा तर मित्रांनो आम्ही इथे मस्तपैकी कास तलावामध्ये बोटिंगचा आनंद घेताना दिसत आहोत. तर पप्पा पृथ्वीच्या अंगावर पाणी टाकत आहेत. एकतर मला काय म्हणते बाबांनी आणलंय डाग. पप्पांनी पाय टाकलं ना म्हणजे डाग पडलाय जेव्हा एकतर मला बाबांनी आणलंय. टाका पाणी टाका अजून. झाले सेट तर मित्रांनो आपल्याला बोटिंगमध्ये बोटमध्ये बसल्यानंतर हा वॉकी टॉकी दिलाय. हा बटन प्रेस करून आपल्याला बोलायचं आणि सोडायचं. तेव्हा त्यांच्याकडे कंट्रोल सेंटरला आपला आवाज जातो जर काही बोलायचं असेल आपल्याला. तर ही एक चांगलं सातारा नगरपालिकेनं हे आपल्याला दिलेलं आहे इन्स्ट्रुमेंट एमर्जन्सीसाठी. आणि आम्ही असं आता आलो. ह्या साईडला एक प्रॉपर्टी दिसते, लॉजिंग असेल. इकडे एक मंदिर दिसते. तर आपण थोडंसं आता रिटर्न व्हायच्या दिशेने चाललोय. Every shot from the top, we're gonna be two hearts running wild. चला चल चल चल. चला मित्रांनो Yeah, the morning आहे रे. so loud as the hours pass. We're gonna do it all again. We wanna chase the night, wanna dance to the light. Pull the stars from the sky, just two hearts run. जेवण बनवायला दिलंय तिथं. जेवण त्याला 1:30 वाजता सांगितलं आपण बनवून ठेवा म्हणून. झालं असेल जेवण. चलूया आता.
तर मित्रांनो आपलं जेवण आलेलं आहे. हा भात बाळाला हे नाही वाटी बिटी नाही का हा किती वाटी तरी चालेल इथून घेताय का पास करता जेवण तयार झालेलं आहे. पिलू तू काय जेवणार? इथून द्या घे तर मित्रांनो जेवण करून आम्ही आता निघालोय परत साताऱ्याच्या दिशेने. आता वाजलेत 3. तर साताऱ्यात आमची एक चुलते त्यांच्याकडे जायचं आहे आणि मग तिथून घरी. पृथ्वी बाय बाय. तर मित्रांनो आम्ही आता घरी आलेलो आहे. तर 6 वाजलेले आहेत. थोडंसं कॉफी वगैरे घेऊयात. तर मित्रांनो आम्ही जेवण करून आता बाहेर आलो थोडंसं वॉक करायला. तर आम्ही ममताचा बड्डे खूप छान पद्धतीने सेलिब्रेट केला. छान वाटलं ममता, तुला पण छान वाटलं असेलच. हो छान वाटलं, खूप छान वाटलं मला. ममताची धारणा आहे की दरवेळेस तिचा बड्डे मी खराब करतो असं तिला वाटायचं. हो करायचं बड्डे खराब माझा, पण त्यावेळेस त्याने काळजीपूर्वक बड्डेचा माझ्या चांगला मला सरप्राईज दिलं आणि व्यवस्थितपणे बड्डे माझा पार पाडला दिवसभरात. त्यामुळे तुमचे खूप खूप आभारी आहे. ठीक आहे मग मित्रांनो आजचा ब्लॉग आपण क्लोज करूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय, गुड नाईट.